नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। तर 40 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा कसा घ्यायचा, शोल्डर न उतरता तुमचा ब्लाऊज परफेक्ट कटिंग कसा करायचा मी इथं सांगणार आहे। अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केल्यास तुमचं शोल्डर आहे ते कधीही उतरणार नाही, कटोरीमध्ये ब्लाऊज बिघडणार नाही किंवा समोरच्या गळ्यामध्ये कटोरीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही। एखाद्या वेळेस काय होतं, कटोरी छोटी होते किंवा मोठी होते, ती होऊ नये त्यासाठी परफेक्ट माप कसं टाकायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल। सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर आपल्याला बंद बाजू वरती आपल्याला उंची टाकायची आहे। नेहमी डबल फोल्ड पेपर घ्यायचा, दोन्ही भाग एकत्र काढले ना ब्लाऊज आपला बिलकुल बिघडत नाही। सुरुवातीला तयार ब्लाऊजची उंची 40 साईजचा ब्लाऊज आहे तर तयार उंची 14 इंच पाहिजे। 1 इंच मार्जिन 15 इंच इथं घेतलेला आहे। ही उंची साईजनुसार परफेक्ट बसते ब्लाऊजला। आता 40 साईजचा ब्लाऊज आहे, गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला इथं 3 इंच इथं गळा रुंदी घ्यायची। 40 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळा रुंदी 3 इंच घ्यायची आहे, शोल्डर पण 3 इंच घ्यायचं। आता आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। 40 साईजचा ब्लाऊज आहे, तयार गळा 6, अर्धा इंच मार्जिन 6.5 इंच घ्यायचा आहे। इथंही आपण बरोबर 3 इंचच गळा रुंदी घ्यायची। समोरील गळ्याला गोलाकार द्यायचा। समोरील गळ्याला गोलाकार दिल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे, 6.5 इंच मुंडा आहे। इथंही आपण 3 इंच शोल्डरला मार्किंग करून घ्यायचं। आता 40 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग आपला 10 इंच येतो। दीड इंच शिलाई मार्जिन, 11.5 इंच। कमरेच्या बाजूलाही आपण तेच माप टाकायचं, 10 इंच छातीचा चौथा भाग, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे पट्टीनं असं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन मार्किंग करून घ्यायचं। हे झालेलं आहे। आता आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार 2 असतात, पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरील मुंडा 1 इंचाचा। मुंड्याला आकार देण्यासाठी पेपर वळवून घ्यायचा आपल्याकडं। 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने अगोदर तुटक तुटक डॉट डॉट मध्ये आकार द्यायचा आणि मग असा आकार झाला। दुसरा आकार इथून सुरू करायचा। अशा पद्धतीने दोन्ही आकार देऊन झालेले आहेत। आता क्रॉसपट्टी टाकायची। क्रॉसपट्टी आपल्याला 40 साईजचा ब्लाऊज आहे, इकडच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे, हुकलूकच्या साईडला 3.5 घ्यायचं, फिटिंगच्या बाजूला 3 इंच घ्यायचं। परत एकदा इथं 3 इंचला मार्किंग करायची, वरती अर्धा इंचाचा पॉईंट सोडायचा। सुरुवातीला 3 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि मग वरती 3.5 इंचाला कर्वमध्ये आकार द्यायचा म्हणजे कटोरी आपली बरोबर येते। आता बॉक्सवरती 3 इंचाला एक मार्किंग करायची आणि इथून असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे। क्रॉसपट्टीला बघू शकता, क्रॉसपट्टीला असा आकार आल्यामुळे कटोरी व्यवस्थित निघते आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित बसते, त्यामुळे छातीमध्ये ब्लाऊज आपला वरती चढत नाही। बऱ्याच जणीची क्रॉसपट्टी छातीच्या वरती चढते,
ब्लाऊज बरोबर छातीमध्ये बसत नाही. क्रॉसपट्टीला असा आकार दिल्यामुळं कटोरी आणि क्रॉसपट्टी परफेक्ट ब्लाऊजची आपले बसते. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 11.5 आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन 11.5 इंच घेतला. 11.5 इंचाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. साडे 11चा मध्य काढायचा, असा टेप डबल फोल्ड करायचा आणि 11.5चा मध्य काढून घ्यायचा आहे. 11.5चा मध्य काढला, डबल फोल्ड टेप करून इथं मार्किंग केलेलं आहे. मध्याला 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली 3 इंचाला एक मार्किंग करायची. 1 इंचाचा मुंडा आहे तिथून 3 इंचाला मार्किंग केली. समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टीचा आकार बघू शकता आणि कटोरीचा आकार बघू शकता. परफेक्ट अशी आपली कटोरी इथं तयार झालेली आहे. अशा पद्धतीने 40 साईजच्या ब्लाऊजचं आपल्याला समोरच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. कटिंग करताना आता हा इकडचा भाग कट करायचा. दीड इंचाचा मुंडा कट केला. त्याच्यानंतर आपल्याला गळा रुंदीला कट मारून घ्यायचा. दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत, समोरचा पाठीमागचा. हा भाग साईडला ठेवायचा आणि आपण काय करायचं, समोरचा गळा कट करून घ्यायचा अगोदर. समोरचा गळा कट केला. मुंडा कट करायचा आहे आपल्याला. आता जसं क्रॉसपट्टीचा आकार आहे, क्रॉस जसा आकार दिलेला कर्वमध्ये तसाच आकार कट करायचा. कटोरी आपली तयार आहे. अशा पद्धतीने ही समोरच्या भागाचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. कटोरी नंतर आपण वाढवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने हे समोरच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. ते साईडला ठेवू आपण. हे 40 साईजचं आपण त्यावरती मार्किंग केलेलं आहे. पाठीमागचा भाग कट करताना पाठीमागचा भाग घ्यायचा. गळा रुंदीला कट मारलेला आहे. तुमचा गळा किती आहे तेवढा घ्यायचा. 40 साईजचा ब्लाऊज आहे तर तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं गळा घ्यायचा. गळा आपला इथं पाठीमागचा 8.5 आहे. 1 इंच अर्धा इंच मार्जिन, 9 इंच, 3 इंच गळा रुंदी घ्यायची. आणि हे पट्टीनं असं मार्किंग करायचं. गोलाकार देऊन घेतलेला आहे ब्लाऊजला आपल्या. पाठीमागचा गळा तो कट करायचा. गोलाकार पाठीमागचा गळा कट झालेला आहे. उंची किती आहे आपली 15 तयार, 14 इंच. हे कटोरी वाढवून घेऊया आपण. आता दुसरा एक पेपर घ्यायचा कटोरी वाढवण्यासाठी.
हे साईडला ठेवून घेऊ आपण। आता 40 साईजची कटोरी वाढवण्यासाठी दुसरा एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला। सुरुवातीला काय करायचं, कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची। कटोरी मार्किंग केली, जशी आहे तशी कटोरी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर तर आता हे खालचं जे आहे हे मोजून घ्यायचं आहे, किती आहे तर 11.5चा मध्ये येतो 5.25 इंच। तरी कटोरी आपली बरोबर 5.25 इंच आलेली आहे। 5.25 इंचाचा मध्ये काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मध्ये काढून घेतला। ज्या ठिकाणी आपण मध्ये काढलेला आहे तिथं खाली आपण बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे। इकडच्या बाजूलाही 1.5 इंच घ्यायचं, इकडच्या बाजूलाही 1.5 इंच घ्यायचं। हे पट्टीनं असं मार्क करून घ्यायचं। इकडची बाजू अशी मार्किंग करून घ्यायची। इकडचंही मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आता इथं आपण काहीच न घेता, समोरचा गळा मोठा पसरट होतो त्यामुळं शिलाई मार्जिन वगैरे तिथं काही घ्यायचं नाही, जसं आहे तसं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं। इकडच्या साईडला पण आपण शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं, 1/2 इंच अंतर घ्यायचं आणि परत वाढवत वाढवत हे अंतर आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे। आधी कमी कमी आणि परत जास्त जास्त अंतर असं वाढवत वाढवत अंतर असं घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही 40 साईजची कटोरी वाढवून घेतलेली आहे आपण। इथं आपण 1.5 इंच घेतलं, इथंही 1.5 इंच घेतलं, इथंही 1.5 इंच घेतलं आणि हा जो आहे तो आपला मध्ये आहे कटोरीचा। बघू शकता अशा पद्धतीने कटोरी ही आपली तयार झालेली आहे। कटोरीचा आकार बघा कसा गोल आकार एकदम परफेक्ट आलेला। अशा पद्धतीने कटोरी कटिंग केली तर तुमची कटोरी कधीही बिघडणार नाही। याचा आपण आता कट करून घेऊया। अशा पद्धतीने कटोरी तयार झाली। आता हे कटोरीचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं। जर आपलं अंतर खालच्या बाजूने कमी जास्त झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं। इथं आपलं बरोबर आहे, त्यामुळं ही 40 साईजची परफेक्ट कटोरी आपली वाढून तयार आहे। आणि हे आपले त्याचा दुसरे पार्ट, हा पाठीमागचा भाग, साईड पट्टी आपली कटोरी आणि क्रॉस पट्टी। अशा पद्धतीने बघा इथं 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे। बाही कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करणार आहोत, कारण बाही कटिंग ही यामध्ये केले तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे तुम्ही बघत नाही व्हिडिओ। पुढचा व्हिडिओ आपण हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याच्यानंतर आपला 40 साईजच्या बाही कटिंगचा व्हिडिओ अपलोड होईल। त्यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग करताना बाहीची रुंदी कशी घ्यावी त्यासाठी हा पार्ट वापरून बाहीची रुंदी काढण्याचा एक तुम्हाला बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।